संजय राऊतांनी जनाधार गमावला असून त्यांनी आता घरी बसावं, राज्याचा आणखी वाटोळं करू नये अशी बोचरी टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे। तर ठाकरे गटाकडून पळवाटा शोधण्यासाठी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा दावा करत असल्याचंही विखे पाटलांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर बेताल विधानं केली, त्याचं शासन लोकांनी त्यांना दिल्याचंही विखे पाटलांनी म्हटलंय। मी मागे म्हटलं की शरद पवार साहेबांना माझी एवढीच आता विनंती आहे, निमित्तानं जानते राजे आहेत, आता जनार्दन तुम्ही गमावलेला आहे, आता कायमस्वरूपी घरी बसा। अनेक लोकांचे वाटोळ तुम्ही केलेले आहेत, आता आणखीन जनतेचं आणि राज्याचं वाटोळ करू नका, ही त्यांना विनंती आहे। ते आता असं आहे की पराभव झाल्यानंतर ते एकमेकावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे, काँग्रेस राष्ट्रवादीवर, राष्ट्रवादी उबाटा। त्यामुळे हे ह्या पळवाटा शोधायचं काम आहे। जनाधार आपल्याला राहिला नाही, जनाधार आपण गमावलेला आहे ते मान्य करा ना कुठेतरी। असं की बेताल विधानं केली म्हणजे माझी अपेक्षा जी नव्हती, जी उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने आदरणीय प्रधानमंत्र्याबद्दल बोलायचे, गृहमंत्र्याबद्दल बोलायचे, इतका बेताल विधान करणारा माणूस मी कधी पाहिला नाही। त्याचं शासन लोकांनी त्यांना दिलेलं आहे।